नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर JR आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की केंद्र शासनामार्फत जे काही सोयाबीन हमी भावाने खरेदी करण्यासाठी केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत, त्याच केंद्रावरती शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री करत असताना त्यांच्यासाठी प्रति हेक्टरी उत्पादकता ही कृषी विभागामार्फत अंदाजे जाहीर केली जाते आणि त्या आधारावरच शेतकऱ्यांना त्यांचा माल जो आहे तो एका हेक्टरला एवढ्या मर्यादेपर्यंतच घालता येतो। समजा उदाहरणार्थ जर समजा एखाद्या जिल्ह्यासाठी उत्पादकता एक 20 क्विंटल दिलेली असेल, समजा लातूर जिल्ह्यासाठी प्रति हेक्टरी 20 क्विंटल एवढी जर उत्पादकता जाहीर झालेली असेल, तर हमी भावानं सोयाबीन त्यांना घालत असताना एका हेक्टरला फक्त 20 क्विंटल या मापामध्ये त्यांना सोयाबीन हे घालावं लागतं। तर हीच उत्पादकता जी आहे ती कृषी विभागामार्फत अंदाजे पहिली जी उत्पादकता आहे ती प्रकाशित झालेली आहे। तर त्या सर्व आपण जिल्ह्यांची कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती प्रति हेक्टरी उत्पादकता आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। प्रति हेक्टरी उत्पादकतेमध्ये सर्वात जास्त उत्पादकता ही सातारा जिल्ह्याची प्रति हेक्टरी 26 क्विंटल आहे। त्यानंतर कोल्हापूर प्रति हेक्टरी 23 क्विंटल आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर प्रति हेक्टरी 19.50 क्विंटल आहे। त्यानंतर सांगली प्रति हेक्टरी 19.07 क्विंटल आहे। त्यानंतर अहिल्यानगर प्रति हेक्टरी 19 क्विंटल आहे। अमरावती प्रति हेक्टरी 18 क्विंटल, वाशिम प्रति हेक्टरी 16.70 क्विंटल, धाराशिव प्रति हेक्टरी 16.50 क्विंटल, चंद्रपूर, परभणी आणि बुलढाणा या तिन्ही जिल्ह्याची जी की सोयाबीन उत्पादकता आहे ती प्रति हेक्टरी 15 क्विंटल आहे। नंदुरबार प्रति हेक्टरी 14.99 क्विंटल, धुळे आणि अकोला यांची सोयाबीन उत्पादकता ही प्रति हेक्टरी 14.50 क्विंटल आहे। यवतमाळ प्रति हेक्टरी 14.31 क्विंटल, हिंगोली प्रति हेक्टरी 14 क्विंटल, नाशिक प्रति हेक्टरी 13.95 क्विंटल, नांदेड आणि जालना आणि पुणे यांची प्रति हेक्टरी सोयाबीन उत्पादकता ही 13 क्विंटल आहे। त्यानंतर लातूर प्रति हेक्टरी 12.30 क्विंटल, सोलापूर प्रति हेक्टरी 12.23 क्विंटल, वर्धा प्रति हेक्टरी 12 क्विंटल, भंडारा आणि नागपूर प्रति हेक्टरी 11 क्विंटल, जळगाव प्रति हेक्टरी 10 क्विंटल, बीड प्रति हेक्टरी 9.50 क्विंटल आणि सर्वात कमी ही सोयाबीन उत्पादकता गडचिरोली प्रति हेक्टरी 6.56 क्विंटल अशी आहे। या पद्धतीच्या जे काही सोयाबीन उत्पादकता जाहीर झालेल्या आहेत या जिल्ह्याची माहिती आपण याच्यामध्ये पाहिलेली आहे। अशा पद्धतीने ही संपूर्ण जिल्ह्याची उत्पादकता प्रसिद्ध झालेली आहे। याप्रमाणे आपल्या शेतकऱ्यांनी आपापल्या जिल्ह्याच्या ह्याच्यानुसार प्रति हेक्टरी जी उत्पादकता दिली आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमचं सोयाबीन हमी भावाने हमी केंद्रावरती जाऊन घालू शकता। त्यासाठी तुम्हाला जर हमी भावाने नोंदणी करायची असेल तर कशी करायची नोंदणी वगैरे, तर ते आपण नाफेड मार्फत नोंदणी कशी करायची काय नाही ते संपूर्ण यावरती व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत। डिस्क्रिप्शन मध्ये लिंक सुद्धा दिलेली आहे, ते सुद्धा तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारांना शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।